पहा त्याचा अर्थ कसा होतो. तर जनावर असतात पहा, आणि दिवसभर रानामध्ये चरतात, हिंडतात, फिरतात, आणि मग संध्याकाळी कशी निघतात तर अगदी मोठ्या आवेशाने ते पळत निघतात. त्यांना ओढ कशाची असते? घराकडे जाण्याची त्यांना ओढ असते. मग तशी आपल्याला जसं प्रत्येकाला संध्याकाळी आपल्या घरी जाताना कशी ओढ असते का नाही, तसं या चित्ताला ओढ लागली पाहिजे. नदी वाहत असते, नदी वाहत असते कुठं? त्या नदीला समुद्राची ओढ असते. आणि आईला किंवा मुलाला आई एकमेकाची भेट घ्यायची ओढ असते. तसं चित्ताला ओढ काय पाहिजे? तर त्या परमपुरुषाची मोह, म्हणजे त्याला तेच आमिष त्याला दाखवायचे नाही का, तेच आमिष त्याला दाखवायचं. म्हणून किंवा पहा अजून काय सांगितलेलं आहे, तर दुसरी तो प्रतिपाद्य ईश्वरू, सुंदर वर आहे, व्हावया गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. कशाचा अभ्यास सांगितलाय? श्रुती म्हणजे उपनिषद, आणि उपनिषद म्हणजे एक साधी गोष्ट नाही, ती सूत्रे आहेत अशी ब्रह्म नाही का. व्यासाने जशी ब्रह्मसूत्र तर कळत नाही, या श्रुती काय कळत नाहीत ना, या श्रुती कळत नाहीत, उपनिषद कळत नाही. आणि म्हणून कसं आहे तर त्यांचा त्या हजारो प्रकारच्या श्रुती आहेत, त्या श्रुतीने हा अर्थ सांगितला, तो अर्थ सांगितला, तो अर्थ सांगितला. आणि म्हणून कुणी जर उपनिषदांचा अभ्यास जर केला, वेदांचा उपनिषदांचा अभ्यास, श्रुतीचा अभ्यास केला ना, काही कळणार नाही, डोक्याचा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षा काही वेगळं होणार नाही. कारण कसे, श्रुतींनी काही अनेक प्रकारचे सिद्धांत, वेगवेगळे सिद्धांत, 6 शास्त्र सांगितली, त्यातले 5 शास्त्र तर नास्तिक शास्त्र आहेत. आणि त्यामुळं कसं होतं, चित्ताचा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय करावं ते माणसाला कळत नाही. आणि हे जाणून शंकराचार्यांनी काय केलं, हे जाणून व्यासांनी ब्रह्मसूत्र तयार केले, ब्रह्म नेमकं प्रतिपादन करण्यासाठी. ब्रह्म म्हणजे नेमकं काय, ते ब्रह्म कसं आहे, आणि ते ब्रह्म कशाने प्राप्त होईल हे सांगण्याकरता व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली. परंतु तिथं सुद्धा काही घोटाळा होऊ नये, त्या ब्रह्मसूत्राचा किंवा शास्त्राचा नेमका अर्थ लावावा नाही का. इथं थोडासा फरक पडला ना का लगेच काय होतो, लगेच अर्थामध्ये बदल होतो. लगेच अर्थामध्ये काय होतो, बदल होतो. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं. राजानं सांगितलं, एका चोर होता, त्याला तुरुंगामध्ये ठेवलं होतं, आणि त्याला तुरुंगातून का 2 महिन्याची त्याला थोडीशी त्याला सुट्टी दिली, आणि त्याला सांगितलं, काय सांगितलं, पुन्हा तू काय कर, चोरी करू नये, पुन्हा चोरी करू नये, अन्यथा फाशी दिली जाईल. आणि त्याला काय केलं, पाठवलं, घरी गेला तो, पुन्हा चोरी करू नये, अन्यथा फाशी शिक्षा दिली जाईल, असं त्याच्याकडून लिहून घेतलं. काय केलं, त्याच्याकडून लिहून घेतलं, आणि त्या लिहून घेतलं, म्हणले हाय पा, हे जपून ठेव, आणि हा कागद इथं आणल्याशिवाय तुला इथं पुन्हा प्रवेश नाही. आणि त्याला सोडून दिलं. पण ते म्हणतात ना, आता एक लक्षामध्ये घ्या, आपण जसं इंद्रियांना वळण लावू, मनाला जसं वळण लावू, एक असतं पा, कर्माला 2 अंकुर असतात. कर्माला अंकुर, प्रत्येक कर्म आपण जे करतो तर त्या कर्माला 2 अंकुर आपण करत असतात. आज जे करतो तेच करण्याची उद्या इच्छा होते. ह्या वासना आपल्या ठिकाणी काय आहेत, अनेक जन्म आपण हेच भोग भोगलेले आहेत. ह्या जगाला आपण सत्य मानत आलो आहे, ह्या जगाला चांगलं मानत आलो आहे, देहच मी आहे, जीवच मी आहे, असे दृढ संस्कार एका जन्माचे नाही, हजारो जन्माचे आपले संस्कार. आणि जसं एखादा मळलेला कपडा असला नाही का, डाग असला, तो डाग लवकर निघतच नाही. मग तशा प्रकारे काय आहे की आपल्या बुद्धीमध्ये हे संस्कार इतके जबरदस्त आहेत, जगसत्यत्वाचे संस्कार, आणि हे अज्ञानाचे परिणाम आहे. जगसत्यत्वाचे संस्कार अज्ञानाचा परिणाम आहे, आणि तो पुरता ज्ञानाच्या पक्का, जसा सूर्याच्या विरोधात जसा अंधारच आहे, आनंदाच्या विरोधात जसं दुःख आहे, मग तशा प्रकारे हा आपला जगसत्यत्वाचा संस्कार हा अतिशय, म्हणजे बुद्धीला कधी ज्ञानाकडे कधीच जाऊन देत नाही. आणि तुम्हाला सांगतो, ज्ञानाकडे जायचं म्हणजे महत्वाची काय गोष्ट करायची आहे, जग नाहीच हा महत्वाचा सिद्धांत आहे. ज्याचा जग नाहीच हा निश्चय झाला, त्याला काहीच करणं राहिलं नाही, त्याला काहीच करणं राहिलं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असंही पहा, तर ब्रह्माला, आत्मस्वरूपाला जगानं झाकून टाकलं.
काय टाकली? जगाला झाकून टाकली. मग हे जगच जर नाही म्हटल्यानंतर मग काय शिल्लक राहिलं? मग ब्रह्म शिल्लक राहिलं का नाही? जगच नाही म्हटल्यानंतर मग ब्रह्म शिल्लक राहिलं. आता उदाहरण पहा, जेव्हा जेव्हा मन बुद्धी इंद्रिय यांचा लय होतो तेव्हा व आत्मा प्रगट होतो, हा सिद्धांत लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा मन बुद्धी इंद्रिय देह आणि जग यांचा लय होतो का मग जो शेष राहतं, जे प्रगट होतं, जे पुढं उभं राहतं ते ब्रह्मस्वरूप असतं. मन बुद्धी इंद्रिय ध्यानामध्ये मन बुद्धी इंद्रिय ही लुप्त होतात. योगी मन बुद्धी इंद्रिय आणि जगत यांचा लय करतात. मग त्यांच्या बुद्धीमध्ये चित्तामध्ये आत्मतत्व व्यापकत्वाने प्रगट होतं. का प्रगट होतं? मन बुद्धी इंद्रियांचा लय होतो. मन बुद्धी इंद्रियांचा लय होतो. आता उदाहरण तुम्हाला अजून एक सांगतो की झोपेतही मन बुद्धी इंद्रियांचा लय होतो. झोपेतही लय होतो, पण तो लय कसा लय होतो? त्यामुळे ब्रह्म तिथं प्रगट होतं, पण हेच ब्रह्म आहे हे कळत नाही. उदाहरण, रस्त्याने चालताना आपल्या परी सापडला, तो होता परिसंत दगड, दोन्ही दिसायला सारखे असतात. त्याला परी सापडला, परंतु वेगळ्या जातीचा होता. त्यानं तो हातात गेला, पाहिला, म्हटला तर दिसतो आहे जरा वेगळा दगड आहे, पण चांगला आहे. म्हटला चांगला दगड आहे, पण किती चांगला असलं तरी दगडच. त्याचं काय करायचे? त्याने घेतला फेकून दिला. म्हणजे परीस हाती आला होता, परंतु परीस हातामध्ये येऊन हा परीस आहे हे न कळल्यामुळं त्यानं फेकून दिला. हातातून परीस निघून गेला. मग तशा प्रकारे आपल्याला सुषुप्तीमध्ये ब्रह्मस्थिती प्राप्त होते, परंतु हेच ब्रह्म आहे हे जीवाला कळलं नाही आणि तो सुषुप्तीत असताना मी ब्रह्म आहे असं जाणत नाही, म्हणून त्या ब्रह्मस्थितीचा उपयोग नाही. आहे का? तुम्हाला परवा मी दृष्टांत सांगितला, ती मुलीचा दृष्टांत सांगितला. तिला तो नवरा पुढे भेटला, पण हाच आपला नवरा आहे हे तिला कळलं नाही, आणि म्हणून तो भेटून सुद्धा ती काय झालं, तिचं दुःख नष्ट झालं नाही आणि ती आनंदाला प्राप्त झाली नाही. त्याचं कारण काय? तिनं फक्त ओळखलं नाही. ओळखलं नाही म्हणून प्राप्त होऊन सुद्धा उपयोग नाही. म्हणून ब्रह्म प्राप्त व्हावं आणि त्याची ओळख पटावी, याला महत्व आहे. ब्रह्म काय व्हावं? सुषुप्तीमध्ये प्राप्त होतं. म्हणूनच संत काय करतात, तर हे ते ब्रह्म तू आहेस असं संत तू दाखवून देतात. ते जे ब्रह्म आहे तेच तू आहेस असं ते दाखवून देतात, नाही का? पुन्हा पुन्हा ठसवतात आणि त्यामुळे त्याचा काय होतो, त्यांचा निश्चय त्यांचा होऊन जातो. समजा योग्य अर्थ जर कळला जर नाही, हा त्याच्या दृष्टांत होता, योग्य अर्थ जर कळला नाही तर गोंधळ होतो आणि ते व्यर्थ जातं, निरुपयोगी होतं आणि अनर्थ निर्माण करतं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून काय केलं, राजाने त्याला तोच सुट्टीवर गेला आणि स्वभावाप्रमाणे त्याच्या हातून त्यानं चोरी केली. चोरी त्यांनी केली. आता राजाने सांगितलं होतं चोरी करू नये, नाही तर फाशी दिलं जाईल. आणि त्याला तर काय झालं, चोरी आवरली. जसं दारू पिणाऱ्याला किती सांगितलं दारू पिऊ नको, पण त्याला तिचं व्यसन आवरत नाही आणि तो दारू पितोच. तसं त्याला ते वळण पडल्यामुळं त्याला ते भान राहिलं नाही आणि त्यानं चोरी करून बसला. आता फाशीशिवाय काही गत्यंतर होतं का? फाशीशिवाय काही आता मार्ग नव्हता. 100% फाशी ठरलेली होती. पण तो एका वृद्ध बाबाकडे गेला. बाबाला म्हटलं, बाबा असा असा प्रकार आहे, माझ्या हातून तर असं घडले, असं असं करावं, काय करावं? नाही, काय करावं आता? म्हटलं मी तुला वाचवील, नाही का, मी तुला वाचवील, परंतु त्यापासून तू काहीतरी धडा घेतला पाहिजे. म्हटलं वाचविशील? म्हणलं. मग त्याने काय केलं, तो कागद हातात घेतला, बारकाईनं वाचला आणि त्याच्यामध्ये काय होतं, चोरी करू नये असं होतं ना. त्याने काय केलं, थोडस चोरी करू न इकडं टाकलं आणि ये इकडं टाकला, नाही का. न काय केला, मागच्या शब्दाला जोडला आणि ये पुढच्या शब्दाला जोडला, नाही का. आणि त्याचा अर्थ असा झाला, यापुढे म्हणजे काय सांगितलं, चोरी करून ये अन्यथा फाशी दिली जाईल. म्हणलं हे पहा राजे साहेब, तुम्ही त्याला सांगितलं का तू चोरी करून ये अन्यथा तुला फाशी दिली जाईल,
तुम्हीच तसं लिहून घेतलं म्हणे. कुणी लिहून घेतलं म्हणे? या काय म्हणे कागद तसायचे. राजाला काहीच अक्कल बंद झाली. राजाची अक्कल बंद झाली आणि त्याला सही सलामत त्याला काय केलं, एवढा मोठा चोरीचा आरोप आणि फाशीची शिक्षा, त्याच्यातून त्याला सही सलामत सोडवलं. न्यायामध्ये आलं का? फाशीपासून सोडवलं का नाही? फाशीशिवाय दुसरा मार्ग होता का? आता ऐका, आपल्या हातून एवढं कर्म झालेलं आहे. कर्म तर भोगून संपावं लागतं. कर्म भोगून संपावं लागतं. 10 लाखाचं कर्ज जर आपल्यावर जर असेल, 50 लाखाचं कर्ज आपल्यावर जर असेल आणि 50 मी नेहमी तुम्हाला सांगतो 100 रुपये रोज आहे आणि 50 लाखाचं कर्ज आहे. प्रपंच करायचा कसा, खायचं काय, पोट भरायचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं? बरोबर आहे नाही? मग शेवटी काय झालं, कर्मधर्म संयोगाने त्याला एक दाता श्रीमंत मित्र भेटला. मित्र भेटला. आता त्याच्यापुढे वाईट परिस्थिती, 100 रुपये रोज काम करायचं, 50 लाखाचं कर्ज फेडायचं कसं? मित्रांना पाहिलं. मित्र असा गाडीमध्ये बसून चाललेला होता. समोरून हा येत होता. अरे हा तर आपला मित्र दिसतोय. आता अतिशय उच्च लेवलचा, अतिशय बुद्धिमान, अतिशय कार्यक्षम, आणि याचा थाटेकेकाळी असा होता आणि याची अशा अवस्था. दिग्मूळ झाला. लगेच काच करून ब्रेक दाबला. म्हटलं तू? म्हटलं हो. आणि तू म्हटलं तुम्ही? तू? म्हटलं काय तुझी अवस्था आहे? म्हटलं बस गाडीत, गाडीमध्ये बस. म्हटलं नको. म्हटलं शोभणार नाही. म्हटलं हे तुम्हाला शोभणार नाही, हा माझा अवतार. अरे म्हटले तू, तुझा तो थाटमाट, तुझा तो काळ, तुझे ते ऐश्वर्य, तुझी ती बुद्धिमत्ता, तुझं ते कर्तृत्व गेलो पुढं. आणि हे काय आलं? काय सांगू म्हटलं पोटासाठी. असा म्हटला मी, तुला तर माहिती आहे एवढी माझी सत्ता होती, एवढं ऐश्वर्य होतं, एवढं सामर्थ्य होतं, एवढं कर्तृत्व होतं, परंतु दुर्दैवाच्या जाळ्यात अडकलो. नोकरी गेली, सगळी जप्त केलं गेलं आणि अंगावरच्या कपड्यानिशी म्हणला फक्त बाहेर पडलो. एवढं शिल्लक राहिलं. काही नाही, नवा पैसा नाही. जगायचं काय, करायचं काय? म्हणून ते गाव सोडलं. इथं आलो आणि इथं असं पोट भरतोय म्हटलं. आणि इथं तू भेटलास म्हटलं. म्हटलं असं झालं. म्हटलं बरं बस बरं गाडीमध्ये. म्हटलं किती कर्ज आहे तुझ्यावर? म्हटलं 50 लाखाचं कर्ज. आता तू कोट्यधीश होता. म्हणला हे 50 लाखाचा चेक, या 50 लाखाला सगळं कर्ज फेडायचं आणि आणखी 50,000 देतो नाही का? त्याच्यामध्ये काय कर, एखादा व्यवसाय, उत्तम व्यवसाय सुरू कर. आणखी 40 लाख म्हणला उत्तम व्यवसायाला होतील आणि 10 लाख मस्तपैकी खा. आणखी त्याला पैसे दिले. त्यानं काय केलं, ते सगळं कर्ज फेडलं. गावात आला, सगळं कर्ज फेडलं. चांगला बंगला घेतला, चांगली गाडी घेतली, चांगला व्यवसाय सुरू केला आणि पूर्वीचं ऐश्वर्य प्राप्त झालं. हे कशामुळं? केवळ एक श्रीमंत दाता भेटला म्हणून तो मूळ वैभवाला प्राप्त झाला. नाहीतर याला शक्य होतं का? आता काय सांगायचे की म्हणजे दृष्टांत जो सांगितला हा सिद्धांत सांगण्याकरता आहे. तंतोतंत दृष्टांत हा सिद्धांत पटवण्याकरता तंतोतंत आपली परिस्थिती तीच आहे. आपला कर्माचा पर्वतच्या पर्वत आपले आहेत. एवढं कर्म फेडायचं म्हणजे बाप जन्मी आपल्याला शक्य नाही. आणि कर्माचा सिद्धांत असा एक कर्म भोगून संपावं लागतं. मग त्याला एकच उपाय, हे कर्माचं निर्मूलन करणारा दाता जर भेटला तरच या कर्मापासून सुटका, नाहीतर या कर्मापासून सुटका नाही. आणि म्हणून गुरु गारुडी आला धावून, नाही का? गुरु गारुडी आला धावून, असा तो गुरु सद्गुरु धावून आले. त्यांनी सगळ्या कर्माच्या जंजाळातून सोडवलं. होते संचित तेही केले दान. जे संचित होतं ते सगळंच्या सगळं संचित संपून टाकलं. संचित कर्म काय माहिती का तुम्हाला? तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या अंतःकरणात किती कर्म शिल्लक आहे? कोट्यावधी जन्म देणार कर्म शिल्लक आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ती पाप केली, नाही ते वर्तन केलं, नाही ते उद्योग केले, पापाचे पर्वतच्या पर्वत वाढले आणि आता ब्रह्म घ्यायला निघालो. आणि सिद्धांत असा आहे की सगळं पाप आणि पुण्याचा क्षय झाल्याशिवाय त्या ब्रह्माची प्राप्ती नाही. ध्यान देतं का?
सगळ्या पाप पुण्याचा क्षय झाल्याशिवाय ब्रह्माची प्राप्ती नाही. आता एवढ्या पाप पुण्याचा क्षय कसा होणार? म्हणून संतांनी कृपा केली, नाही का? आणि कृपा केली, सगळं संचित कर्म नष्ट करून टाकलं, नाही का? आणि असं त्याला केलं की त्याला म्हणजे संचित कर्म संपून टाकलं. क्रियमान तू काही कर, आता तुझ्या हातून पाप होणारच नाही. काही कर, त्याला ज्ञानावर त्याला आरूढ केलं. आता तू ब्रह्म झाला आहेस, तू काही केलं तरी तुला पापही नाही आणि पुण्य नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. राग तुम्हाला एकदा मी ब्रह्म आहे हे कळलं का बा पापही होत नाही, पुण्य होत नाही. तुम्ही पाप करायचं म्हटलं तरी पाप होत नाही, बरं का? ज्ञानाचं वैभव आहे, ज्ञानाचं सामर्थ्य आहे. पाप करायचं म्हटलं तरी पाप होत नाही आणि पुण्य करायचं म्हटलं तरी होत नाही. पुण्याचा मार्गाचा अवलंब केला तरी पुण्य होत नाही आणि पापाच्या मार्गाचा अवलंब केला तरी त्याला पाप होत नाही. हेच ज्ञानाचं ऐश्वर्य आहे, नाही का?